कृष्ण चक्रवर्ती सुंदर कृष्ण चक्रवर्ती सुंदर रूप कृष्ण चक्रवर्ती सुंदर रूप कृष्ण चक्रवर्ती सुंदर कृष्ण चक्रवर्ती सुंदर कृष्ण चक्रवर्ती रूप कृष्ण चक्रवर्ती सुंदर रूप कृष्ण चक्रवर्ती सुंदर रूप राहू माझे चित्या खंडित सुंदर रूप कृष्ण चक्रवर्ती राहू माझे चित्या खंडित सावळे स्वरूप गोजिरे सगुण सावळे स्वरूप गोजिरे सगुण सुंदर रूप राहू माझे चित्या खंडित सुंदर रूप कृष्ण चक्रवर्ती राहू माझे चित्या खंडित सावळे स्वरूप गोजिरे सगुण सावळे रूप गोजिरे सगुण सावळे स्वरूप गोजिरे सगुण मनाचे मोहन सुखधाम सावळे स्वरूप गोजिरे सगुण मनाचे मोहन सुखधाम सावळे स्वरूप गोजिरे सगुण सावळे स्वरूप गोजिरे सगुण सावळे स्वरूप गोजिरे सगुण ते मोहन सुखधाम सावळे स्वरूप गोजिरे सगुण मनाचे मोहन सुखधाम सावळे स्वरूप गोजिरे सगुण सावळे रूप गोजिरे सगुण देवकी नंदन वसुदेव सुत देवकी नंदन वसुदेव देवकी नंदन वसुदेव सुत देवकी नंदन वसुदेव सुत हे देवकी नंदन वसुदेव सुत देवकी नंदन वसुदेव सुत देवकी नंदन वसुदेव सुत देवकी नंदन वसुदेव सुत हे देवकी नंदन वसुदेव सुत गोकुळी रमत क्रीडा केले गोकुळी रमत क्रीडा केले सावळे स्वरूप गोजिरे सगुण सावळे स्वरूप गोजिरे सगुण देवकी नंदन वसुदेव सुत गोकुळी रमत क्रीडा केले देवकी नंदन वसुदेव सुत गोकुळी रमत क्रीडा केले सावळे स्वरूप गोजिरे सगुण सावळे स्वरूप गोजिरे सगुण गीता उच्चार भगीरथ भये दोहा गीता उच्चार भगीरथ भये दोहा गीता उच्चार भगीरथ मने दोहा गीता उच्चार भगीरथ मने दोहा गीता उच्चार भगीरथ भये दोहा गीता उच्चार भगीरथ भये दोहा गीता उच्चार सर्वाद स्मरो श्री कृष्णाचे सर्वाद स्मरो श्री कृष्णाचे सावळे स्वरूप गोजिरे सगुण
सगुण सावळे स्वरूप होती रे सगुण गोपाल जय हरि गोपाल जय 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 गोपाल जय हरि गोपाल अनेक जन्मार्जित पाप चोरम चोराग्रगण्यं कृष्णं नमामि चोराग्रगण्यं कृष्णं नमामि अगाबाई साचे बाबा तुम्हा विन काय शोभा अगाबाई साचे बाबा तुम्हा विन काय शोभा शोभा भट्टोबासाची आदेवा भट्टोबासाची आदेवा भट्टोबासाची आदेवा द्यावी आपली चरणा सेवा द्यावी आपली चरणा सेवा द्यावी आपली चरणा सेवा पाऊसाच्या जगन्नाथ पाऊसाच्या जगन्नाथ पाऊसाच्या जगन्नाथ पाऊसाच्या जगन्नाथ पाऊसाच्या जगन्नाथ भेट द्यावे स्वामी आता भेट द्यावे स्वामी आता भेट द्यावे स्वामी आता मना लागतो चरणी मना लागतो चरणी मना लागतो चरणी करा बापाचे क्षाळणी करा बापाचे क्षाळणी करा बापाचे घोर भक्ती आवडते देवा ह्याची घोर भक्ती आवडते देवा घोर भक्ती आवडते शंकर पावी माया संसाराची शंकर पावी माया संसाराची घोर भक्ती आवडते देवा घोर भक्ती आवडते देवा ह्याची घोर भक्ती आवडते देवा घोर भक्ती आवडते देवा संपावी माया संसाराची पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची देवीने आनंद कशाची राहावे आनंद तसे राहावे देवीने आनंद कशाची राहावे आनंद तसे नित्य सुजावे समाधान सुजावे समाधान नित्य सुजावे समाधान वाहिल्या उद्रेक दुःखाची केवळ दुःखाची केवळ वाहिला उद्रेक दुःखाची केवळ दुःखाची केवळ हो गणे
जय गोपाल जय हरि गोपाल जय जय गोपाल जय हरि गोपाल जय जय गोपाल जय हरि गोपाल
वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला सर्वांनी टाळी वाजवा गोपाला गोपाल कृष्ण भगवान की जय श्री चक्रधर स्वामी जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय दत्तात्रेय भगवान की जय गोपाला गोपाला तयानमन माझे श्री गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तो उपकारून फिटे मजकदा देवा परमानंदा तूच फेडी जयाची लीळा वर्णिता वर्णवेना जयाची स्तुती वेदशास्त्रा कळेना जया भक्तीचा वेद हा साधकासी नमस्कार माझा तया सद्गुरुसी जयाचा पहा वेश हा श्वेत रक्त जयाचा पहा पीत आणि द्वैत निज नाम हे उद्धरित तयासी नमस्कार माझा तया सद्गुरुसी जयाचे पहा रूप तेही अगम्य जयाचे पहा ज्ञान तेही सुगम्य जयाचा पहा निज बोध जीवासी नमस्कार माझा तया सद्गुरुसी भजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं देव जय कमंडनं समस्त पाप खंडनं भक्त चित्तरंजनं सदैव नंदनं सुपिच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेणु हस्तकं अनंग रंग सागरं नमामि कृष्ण नागरं नमामि कृष्ण नागरं नमामि कृष्ण नागरं प्रथम नमन पंच अवतारा दुसरे नमन चारी वस्तू तिसरे नमन सहो ज्ञानी आसी अठाही भक्तासी प्रणिपात प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी घेतलेला अभंग हा संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायातील थोर संत जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणांचा भक्तिपर अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे। प्रतिपाद्य विषय असा, भगवंताला काय आवडतं तर हेची थोर भक्ती, अशी थोर प्रकारची भक्ती ही आवडते असं तुकोबराय प्रथम चरणात सांगतात। म्हणजे अर्थात भक्त आवडतो तशी भक्ती करणारा। आणि बाकी 3 चरणांमध्ये जो भक्त आवडतो त्या भक्ताचं आचरण कसं असतं तर हे बाकी 3 चरणांमध्ये सांगतात। असो, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार। आज सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवतार दिन तथा श्री गोविंद प्रभू अवतार दिन या दोन्ही अवताराचा समन्वय साधून, हे औचित्य साधून हा जो सुंदर असा हा सप्ताह आयोजित केलेला आहे। आणि या सप्ताहाच्या निमित्ताने ही 3ऱ्या दिवशीचं पुष्प गोंपण्याची सेवा मला प्राप्त झाली। मी माझं अहो भाग्य समजते। तर या ठिकाणी जो श्री दत्त कथा या ठिकाणी चालू आहे आणि त्या दत्त कथेचे प्रवाचक
संपूर्ण महानुभाव पंथाचं ज्यांनी अंतकरण भुलवलेलं आहे, अंतकरण वेधलेलं आहे, असे व्याख्यान मार्तंड ज्यांचं शब्दावरती प्रभुत्व आहे, शास्त्रावरती प्रभुत्व आहे, असे पूजनीय आचार्य चिरडे बाबाजी यांच्या चरणी माझा दंडोत प्रणाम. तसेच ज्या संपूर्ण महानुभाव पंथाचं गायन आणि दिग्गज असे गायक कपाटे दादा, त्यांनी हे संपूर्ण पंथाचं मन वेधलेलं आहे, असं त्यांनाही माझा दंडोत प्रणाम. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले संत महंत आणि बिल्लाळी निवासी धर्मबंधू हरबास दादा, त्यांच्याही चरणी माझा दंडोत प्रणाम. त्यांनीही एक सेवा यूट्यूबवर ह्याच्यावरती व्हॉट्सअपवरती त्यांची एक चॅनल आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण पंथातील महिलांचं त्या व्याख्यान घेतात आणि संपूर्ण महिलांना त्यांनी बोलकं केलेलं आहे. त्यांचं एक व्यासपीठ त्यांनी तयार केलेलं आहे आणि रोज त्यांचं विविध विषयांवरती त्यांचं चिंतन असतं आणि त्यांचेही धन्यवाद. तसेच यूट्यूब चॅनलचे प्रसारक प्रचारक आमचे धर्मबंधू जे कानाकोपऱ्यात तळागळापर्यंत हा धर्माचा प्रसार आणि प्रचार करत आहेत, त्यांनाही माझा दंडोत प्रणाम. तसेच ज्यांनी मला ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहेत, या मंदिरचे संचालक बाबा, त्यांनाही दंडोत प्रणाम. तसेच या सेवेसाठी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि या सेवेमध्ये जे काही मृदंगाचार्य आहेत, तबला वादक आहेत, परत टाळकरी मंडळी, गायनाचार्य संपूर्ण आणि या ठिकाणी जमलेले श्रोतीवर्ग आणि माझ्या लाडक्या बहिणी आणि बालगोपाल, सर्वांनाच माझा दंडोत प्रणाम आणि मी माझ्या सेवेला सुरुवात करते. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. तर प्रथम चरणात तुकोबराय भगवंताला काय आवडतं तर थोर प्रकारची भक्ती आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा. काय आवडतं? थोर प्रकारची भक्ती आवडते, म्हणजे तशी भक्ती करणारा भक्त आवडतो असं त्यांना म्हणायचं आहे. आता भक्ती म्हणजे नेमकं काय, भक्तीची व्याख्या काय आहे हे आपण सुरुवातीला समजून घेऊयात. तर स्टेप बाय स्टेप या भक्तीच्या 4 स्टेप आहेत. प्रथम आवड निर्माण होते एखाद्या वस्तूची, एखाद्या पदार्थाची, एखाद्या व्यक्तीची. ही पहिली स्टेप आहे.
आणि आवड निर्माण झाल्यानंतर त्या आवडीची उत्तर अवस्था आहे प्रीती. प्रीतीमध्ये तिचं रूपांतर होतं. प्रीती म्हणजे सोडू न शकणे ती प्रीती. आणि नंतर एकदा का प्रीती निर्माण झाली की मग प्रीतीची उत्तर अवस्था आहे प्रेम. त्याचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. आणि वियोगी नुरे असं हे प्रेम आहे जे प्राण त्याग करू शकतं. आता हे प्रेम ही त्याची उत्तर अवस्था आहे प्रीतीची. आता प्रेमाची उत्तर अवस्था आहे भक्ती. त्या प्रेमाचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. आणि म्हणून चक्रधर भगवान सांगतात, ज्ञान बोलीजे प्रेम बोलीजे. एक प्रेमाचं दुसरं नाव भक्ती आहे. भक्ती बोलीजे, प्रेम बोलीजे, भक्ती बोलीजे. प्रेमाचं दुसरं नाव काय आहे तर भक्ती आहे. अशी ही भक्ती. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. 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 अभिमानन प्रणवा दया मागे. अभिमानन प्रणवा दया मागे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. 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 तर ही भक्ती आता कुणाच्या अंतःकरणामध्ये स्थिरावते हे आता पाहू. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थः मध्ये तिष्ठन्ति राजसा. जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थः, जो सात्विक आचाराचा, जो सात्विक विचाराचा मनुष्य आहे त्याच्या अंतःकरणात ही भक्ती स्थिरावते. आणि तोच ऊर्ध्व गतीला प्राप्त होतो. कारण भक्ती केल्यामुळे तो ऊर्ध्व गतीला प्राप्त होतो. आता दुसरा जो प्रकार आहे तो राजस प्रकृतीचा आहे. तो काय करतो? संमिश्र आहे. तो भक्ती कधी करतो कधी करत नाही, म्हणजे धरसोड करतो. आणि म्हणून त्याला प्राप्ती होईल की नाही होईल हे सांगू शकत नाही. हा दुसरा प्रकार. आता तिसरा जो प्रकार आहे अधो गच्छन्ति तामसा, तो तामस प्रकृतीचा मनुष्य आहे. त्याला भक्ती आवडतच नाही, मुळातच आवडत नाही. तो भक्ती करतच नाही. आणि जरी कोणी करत असेल ना तर त्याच्याकडे तो बोट करतो, नाव ठेवतो, निंदा करतो. आता उदाहरण जर सद्य परिस्थितीमध्ये सांगायचं म्हणलं, एवढा सुंदर सप्ताहाचं नियोजन केलंय, तुम्ही कीर्तनाला येत आहात आणि असा जर व्यक्ती तुम्हाला रस्त्यात भेटला तामस प्रकृतीचा, तर तो काय म्हणणार? हा चालले आता वर तोंड करून. कुठं? कीर्तनाला चालले 7 दिवस. आणि आता तुम्हाला देव काय आदर घेऊन जाईल, उचलून घेऊन जाईल, आम्हाला ओढत घेऊन जाईल. म्हणजे हे तामस प्रकृतीच्या मनुष्याचं वर्तन आहे. ते करत तर काहीच नाही, परंतु दुसऱ्याने केलेले पण त्यांना आवडत नाही. ही तामस प्रकृतीची भक्ती आहे. दुसरं उदाहरण, एक मनुष्य त्याचं पोट दुखत होतं की डोकं दुखत होतं माहिती नाही, परंतु दुखायला लागलं आणि तो हॉस्पिटलमध्ये गेला. आता गेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं की मला कसं तरी होते. आता सांगायचं ना माझं डोकं दुखते किंवा पोट दुखते, पण तो काय म्हणतोय मला कसं तरी होते. तर डॉक्टर म्हणले बरं जाऊ द्या, नेमकं काय होते हे तरी सांगा, केव्हापासून होते हे तरी सांगा. तो म्हणला की जेव्हा शेजारच्या शांभावनी 20 लाखाची कार घेतलीये, गाडी घेतलीये
आणि दुसरा मजला चढवला मला तेव्हापासून कसं तरी होते. आता याला काही उपाय आहे का? नाही. परंतु हाताखालचा जो कंपाऊंडर होता तो खूप हुशार होता. त्यांनी सांगितलं इकडे ये म्हणलं माझ्याजवळ, तुला मी उपाय सांगतो, खूप सोपा उपाय आहे. काहीच नाही म्हणलं, हे आयुर्वेदिक तुला आम्ही औषध देतो. कारण सध्या आयुर्वेदिकवर खूप भारच ठेवलेला आहे, आपण विश्वास ठेवतो ना. तू म्हणलं तुला कसं तरी होते, आता काय कर, कुठेतरी जा, कुठल्या तरी झाडाचा पाला घे, कसं तरी वाट, कसं तरी पी, आणि मग तुला कसं तरी वाटायचं बरं वाटेल, आणि मग कसं तरी येऊन माझ्याकडे सांग की तुला कसं तरी वाटायचं बरं झालेलं आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला 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 देवकी 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 नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आता ही भक्ती कुणाच्या हृदयामध्ये स्थिरावते हे आपण पाहिलं. आता भक्तीचं कार्य काय आहे, पुढची स्टेप आहे भक्तीचं कार्य. जेव्हा आपण भक्ती करतो तर ती आपल्याला काय कार्यफल देते, आता पुढची स्टेप आपण पाहतोय. भक्ती जेव्हा अन्नात उतरते ना तेव्हा ते अन्न प्रसाद बनतं. भक्ती जेव्हा संगीतात उतरते तेव्हा ते संगीत भजन कीर्तन बनतं. भक्ती जेव्हा कार्यात प्रवेश करते तेव्हा कार्य कर्म बनतं. भक्ती जेव्हा घरात प्रवेश करते तेव्हा ते घर मंदिर बनतं. आणि भक्ती जेव्हा मनुष्यात प्रवेश करते ना तेव्हा मनुष्य भक्त बनतो. ही आहे भक्तीची व्याख्या. तर आणखीन भक्तीची व्याख्या आपण सुलभ प्रकारे पाहूयात. भक्ती म्हणजे विभक्ती न होणे ती भक्ती, जी भगवंताचे एकही क्षण दुरावा सहन करू शकत नाही, ती आहे भक्ती. आणि भक्त ही तोच आहे जो एकही क्षण भगवंताचा दुरावा वियोग सहन करू शकत नाही. आणि म्हणून चक्रधर भगवान सांगतात भक्त वियोगी नुरे. भक्त एकही क्षण, जसं मासळी सारखं पाण्यातून मासळी बाजूला काढली की ती प्राण त्याग करते. जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी तैसा तुका जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी. तर अशी ही भक्ती आहे, सुंदर अशी भक्ती. तर आता असं भक्त जो वियोगी नुरतो, अशी थोर प्रकारचा भक्त, श्रेष्ठ प्रकारचा भक्त, जे चक्रधर भगवंताच्या सन्निधानामध्ये अनेक भक्त होऊन गेले, त्यापैकी जर संगती लावायची म्हणलं आता या अभंगामध्ये तर चक्रधर भगवंताचे भक्त आपण पाहूयात. प्रथम चरणामध्ये कोणते कोणते भक्त येतात? बाईसा विषयप्रेमी आहे, अशी ही बाईसा भक्त आहे. डांगरेश भक्त आहे, माधोबा भक्त आहेत, आणि निळभट्ट भांडारेकर, अनेक भक्त आपण या ठिकाणी आपण वेळ अपुरा आहे परंतु एखाद्या भक्ताचं वर्णन आपण पाहूयात. ओरंगल प्रदेशामध्ये स्वामी प्रयाण करतात आणि फिरत फिरत त्या ओरंगल प्रदेशामध्ये गेल्यानंतर माधोबा भक्ताच्या घरी स्वामी अवस्थान आहे. त्या भक्तांनी विनंती केली प्रभूंना की या ठिकाणी जोपर्यंत या गावामध्ये आहात ना तोपर्यंत माझ्या घरी तुम्ही निवास करा, मला आपली सेवा द्या आणि माझ्या घरचं भोजन स्वीकार करा. म्हणून प्रभूंना दंडवत प्रणाम केला, विनंती केली आणि प्रभू माधोबा भक्ताच्या घरी आता राहायला लागले. त्या घरी फक्त एक बहीण आणि भाऊ दोघंच राहत होते. खूप आवडीने
ते भगवंताची आता सेवा करायला सुरुवात केली. आणि त्या भक्ताची जी बहीण आहे तीही कमी वयाची होती, समन्वयच होतं स्वामींच्या वयाचं. आणि म्हणून आता लोक अपशब्द बोलायला लागले, टीका करायला लागले, निंदा करायला लागले. कारण स्वामींचंही वय आणि तिच्या बहिणीचंही वय समन्वय होतं. लोक तर देवाला सोडत नाहीत, विचार करा, नाव ठेवायला. मग तुम्ही आम्ही तर कोण आहोत? आजची सद्य परिस्थिती आहे. त्या काळात भगवंताला नाव ठेवले, निंदा केली. आपण तर साधारण मनुष्य आहोत आणि म्हणून कधीच घाबरायचं नाही. आपण जर सत्य परिस्थितीमध्ये सत्याने चालत असू ना, तर जगाला आणि देवाला सुद्धा घाबरण्याची गरज नाही, मी तर म्हणेन. परंतु आपण सत्याने वागलं पाहिजे, सत्याने चाललं पाहिजे, आपली बाजू सत्याची असली पाहिजे. तर तशी सत्याची परिस्थिती होती आणि ती बहीण खूप आनंदाने आणि प्रेमाने भगवंताची सेवा करत होती. आता ही निंदा चालत होती आणि हे निंदा चालत असताना या भावाच्या कानावरती आली. भावाला खूप वाईट वाटलं. परंतु भावाने विचार केला की जेव्हा मी माझ्या डोळ्याने पाहीन ना, या चक्षुने पाहीन, खरोखरच माझी बहीण चुकीची आहे का, तेव्हा मी विश्वास ठेवेन. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आपल्या बहिणीला की मी आता बाहेरगावी जात आहे, मला शिदोरी दे. शिदोरी तिने करून दिली. तो निघाला थोडंसं बाहेर गेल्यासारखा केला आणि ती मात्र स्वामींचे चरण दाबत होती. भोजन झालं आणि सेवा करून ती थकली आणि तसेच त्या चरणावरती डोकं ठेवून ती झोप गेली. तिचा डोळा लागलेला आहे. तेवढ्यामध्ये तो आला. त्याने झरोक्यातून पाहिलं, खिडकीतून पाहिलं आणि त्याला खूप राग आलेला आहे. त्या ठिकाणी तो धावत आला, हत्यार काढला, तलवार काढली, उपसली आणि तो वार करणार. स्वामींच्या मुखावरती वस्त्र होतं, ओढलं आणि स्वामींनी प्रेम भरे नजराने पाहिलं. आणि प्रेम भरे नजराने पाहिल्यानंतर, त्या नजरेने पाहिल्यानंतर प्रेमाचा संचार केला. प्रेमाचा संचार झाल्यानंतर विकार विकल्प हा गळून गेला. हातातलं जे खर्ग होतं ते खाली पडलेलं आहे. आता प्रेमाचा संचार झाला, विकार गळून गेला आणि मग त्याला बोध झाला की हा परमेश्वर आहे आणि मी जीव आहे. आणि मग तो शरण गेलेला आहे, तिथं शरण गेला. परंतु स्वामी मात्र उदास झाले. स्वामी निघाले. स्वामींनी सांगितलं आता तुम्ही इथेच राहा, मी निघालो आहे. तर म्हणतात की नाही आता आम्ही तुमच्या सोबत येऊ. ते निघाले, स्वामींसोबत निघाले. परंतु स्वामींनी त्यांना शिक्षा दिलेली. आता ते म्हणतात की आम्ही पलीकडच्या गावी राहू, तुम्ही अलीकडच्या गावी राहा. स्वामी पलीकडच्या गावी गेले, हे अलीकडच्या गावी राहिले. तेवढ्यामध्ये रोज ते भिक्षेला यायचे. एक तिथला ब्राह्मण भिक्षेला यायचा आणि तो रोज विचारायचा की असे ने असे पुरुष तिथे राहतात, ते कसे आहेत, निकेने आहेत का, चांगले आहेत का, बरे आहेत का. तो रोजच सांगायचा का हो खूप चांगले आहेत. परंतु एक दिवस त्याच्या मनामध्ये विकल्प आला, अरे पुरुषाला ओढ असते स्त्रियाची, स्त्रीला ओढ असते पुरुषाची, परंतु हे तर पुरुषालाच पुरुषाची ओढ आहे, अशी विलक्षणता कशी काय. आणि म्हणून त्यांनी परीक्षा घ्यायचं पाहिलं आणि तो म्हणतो की असेने असे त्याला सर्पदंश होऊन ते महात्मे आता सरलेले आहेत. त्यांनी त्रिशुद्धी विचारलं, 3 वेळेस विचारलं की खरोखरच का, खरंच वारले का. आणि त्यांनी धडकन आपलं शरीर टाकलं आणि प्राण त्याग केला. असा हा भक्त श्रेष्ठ आहे. आणि अशी थोर प्रकारची भक्ती तुकोबारायांना प्रथम चरणात याची थोर भक्ती आवडते देवा. याची थोर भक्ती आवडते देवा. याची थोर भक्ती आवडते देवा.
आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. आता भक्त पाहिला श्रेष्ठ प्रकारचा, परंतु त्या भक्ताचं आचरण कसं आहे तर संकल्पावी माया संसाराची. तो संसारावरची माया काढतो, संसारावरची माया काढण्याचा संकल्प करतो, तो आहे खरा भक्त. आता असे कोणते भक्त झाले की ज्यांनी संसारावरची माया काढलेली आहे? एक स्मृती आहे स्मृतीस्थळामध्ये. हिराईसा नावाचा भक्त, त्या हिराईसांनी आपल्या पतीला सांगितलं की तुम्ही संसाराचा त्याग करता की मी करू, का दोघंही करायचं सांगा. पती म्हणतात, पंडित बास काय म्हणतात की तुम्ही जा आणि मी काही कार्य आटोपून मग संन्यास घ्यायला येतो. पण ती स्त्री असून सुद्धा पुढे आलेली आहे आणि तिने पहिले संन्यास घेतला. नागदेव आचार्यांच्या जवळ येऊन संन्यास धारण केला. बरेच दिवस झाले पती आणखीन येत नाही संन्यास घ्यायला. हिला खूप राग आला. तिने एक संदेश पाठवला, अहो ज्या चुलीची खीर खादली त्या चुलीची काही राख खाल, किती दिवस राहणार आहात. असा शब्द ऐकल्यानंतर ते लगेच निघालेले आहेत पंडितवास आणि ते सुद्धा संन्यास धारण करतात. म्हणजे संसारावरची माया कशी काढायची हे या भक्तांचं एक श्रेष्ठ प्रकारचे भक्त. आता आणखीन एक उदाहरण घ्यायचं. कबीरदासांकडे काही यजमान आलेले होते. त्या यजमानांनी कबीरदासांना प्रश्न केला, कबीरदासजी, ज्या संस्कृती बंधनातून मुक्त होण्यासाठी जी भक्ती करावी लागते ना, ती भक्ती कशी करायची हे आम्हाला सांगा. तेव्हा कबीरदास थोडं विचार करतात. ते म्हणतात की तुमचा व्यवसाय काय आहे? ते म्हणतात की आम्ही शेतकरी आहोत महाराज, आम्ही शेतकरी आहोत. बरं ठीक आहे, मग तुम्ही काय करता शेतामध्ये? नेमकं कोणतं धान्य घेता? कांदे, बटाटे, गाजर, मुळा हे आम्ही रोप घेत असतो. कसं घेता? तुम्हाला नाही समजणार महाराज, तरी सांगा म्हणले तुम्ही कसं घेता. ते सांगतात की आम्ही बीज जे आहे बीज अगोदर रोवतो, रोप तयार करतो, लागवडीसाठी एक रोप तयार करतो आणि जेव्हा ते रोप लागवडीसाठी तयार झालं तेव्हा तिथून उपटतो आणि दुसऱ्या रानामध्ये टोपतो, रोवतो. बस बस म्हणले ही भक्ती अशीच आहे. इकडच्या संसारावरचं प्रेम काढायचं आणि तिकडं परमार्थावरती लावायचं. भक्ती काही अवघड काहीच नाही, बस अशी आहे भक्ती. असे भक्ती खूप सोपी आहे आणि सुलभ आहे. परंतु आपला जो प्राण आहे ना, कसा आहे आपला जीव माहिती का? आपण कणाकणामध्ये आपलं जीव गुंतलेला आहे. घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये आपला जीव अडकलेला असतो. अडकलेला असतो की नाही? का नाही? माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, मनता मी माझे घरे, माझे घरे, येत सत्वानीचे वारे, अशी ही भक्ती आहे. बघा कृष्ण भगवंत हे गीतेमध्ये तेच सांगतात आणि चक्रधार भगवंत सुद्धा ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये तेच सांगतात. दुःखरूपता, पापमूलता आणि अनित्यता हे तिन्ही जर नव्हती तर संसारापासून काय आणि गोमटे असे. अहो संसार खूप पुण्यवंत झाला असता, अत्यंत गोमटे झाला असता. परंतु कशामुळे? परंतु यामध्ये 3 दोष आहेत. संसाराला 3 कलंक लागलेले आहेत. कोणते? दुःखरूपता, दुःखरूप हा संसार आहे. पापमूलता, पापाचं मूळ आहे. आणि अनित्यता हा नाशिवंत आहे. सडणारा, कुजणारा, विटणारा हा प्रपंच आहे. हे 3 दोष या प्रपंचाला लागलेले आहेत. आणि कृष्ण भगवंत तेच सांगतात गीतेमध्ये. दुःखरूपच संसार आहे. दुःखालयम अशाश्वतम. कसा आहे संसार? संसार दुःख मूळ चहुकडे, विश्रांती नाही
अशाश्वतम, दुःखाचं आलय आहे म्हणजे आश्रय आहे, घर आहे. जसं औषधालय, औषधाचं घर, वाचनालय, पुस्तकांचं घर, हिमालय, बर्फाचं घर, देवालय, देवाचं घर, तसं दुःखालय, हे दुःखाचं घर आहे संसार म्हणजे. पटलं तर टाळ्या वाजवत चला. श्री कृष्ण जी के कानों में शोभा देती है बालियां, श्री कृष्ण जी के कानों में शोभा देती है बालियां. अगर भगवान ने 2 हाथ दिए हैं तो क्यों न बजाए हम तालियां. परंतु आम्ही टाळी सुद्धा वाजवू शकत नाही. वाजवतो का? असं आपलं विषयांतर होत आहे. तर असं हे दुःखाचं आलय हे संसार आहे. या संसारामध्ये असतानाही असे अनेक भक्त होऊन गेले. आता दत्तकथा आपण श्रवण करत आहात, बरोबर? दत्तकथेमधले एक भक्त मी सांगेन आपल्याला की सुंदर अशी, की जिने अत्यंत आपली संसारामध्ये असूनही आपला परमार्थ साधलेला आहे. आपण तर भगवंत साधलाच, परंतु आपल्या मुलांनाही भगवंताची प्राप्ती करून दिली. असं एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल, मदलसा मातेचं. अहो, मदलसा मातेचं काय वर्णन करावं. अशी जगामध्ये मी तर म्हणेन पहिलीच माता होऊन गेली असेल की तिने आपले सर्व 7च्या 7 मुलं संन्यास घ्यायला प्रवृत्त केलेले आहेत. केव्हा केले हे संस्कार? केव्हा होतात? अहो, गर्भामध्ये संस्कार पहिले होतात आणि दुसरे पाळण्यामध्ये होतात. पाळण्यामध्ये बालक जन्मलं की पाळण्यामध्ये टाकलं त्या मातेनं, आणि काय म्हणते ती माता? देह नाशिवंता मलमूत्राचा बांधा, देह नाशिवंता मलमूत्राचा बांधा, चर्म घातले रे कर्म कीटकाचा चांदा, चर्म घातले रे कर्म कीटकाचा राव दुर्गंधी रे मामंगतीचा बांधा, दुर्गंधी रे आमंगतीचा बांधा, शरणदाय असताना संस्कार लावलेले आहेत. काय म्हणते ते? हा देह नाशिवंत. त्या बाळाला समजावून सांगते, अरे बाळा, हा देह नाशिवंत आहे, हा कृमी कीटकाचा सांदा आहे, रवरव दुर्गंधी आहे. असा हा संसार नाचणारा, फाटणारा, कुजणारा, सडणारा आहे. बाळा, तू या संसारामध्ये पडू नकोस, असं त्या लहान बाळाला पाळण्यामध्ये असताना सांगते. आणखीन काय सांगते मदलसा माता? संपूर्ण मूर्तीचं वर्णन सांगते. जे महावाक्य जे प्रकरण आहे ते सुद्धा सांगते. सिद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी. हा, त्या भगवंताचं वर्णन करते. तो शुद्धमय आहे, बुद्धमय आहे, निराकार आहे, निरामय आहे, आनंदाचा पुतळा आहे, आनंदाचा सागर आहे. एवढं सुंदर वर्णन त्या लहान बालकावरती संस्कार करते. तेव्हा कुठे तो बालक घडतो. आमची माता आज काय फक्त मोबाईल देते. पाळण्यामध्येच मोबाईल आहे, जन्मल्या बाळक की मोबाईल, बस हे संस्कार आपल्या बालकावरती आज होत आहेत. आणि आजच्या बाळाचा पाळणा कसा असतो म्हणून दाखवू काय एखादा? रडू नको बाळा मी मोबाईल देते, रडू नको बाळा मी मोबाईल देते, मोबाईल देते नि दुःख घालवीते, मोबाईल देते नि रडू थांबवीत. अच्छा, बाया जे आहेत ना आपल्या महिला माता, त्या बाळाला मोबाईल देतात आणि फक्त त्याचं रडणं थांबावं. परंतु आपल्याला आणखीन भक्ती समजलेली नाही, आपल्याला ईश्वर समजले नाही, आपण काय संस्कार करू शकणार आहोत? बरोबर आहे ना? समजते का मी काय म्हणते? का झोपले तर नाही ना कोणी?
काय खूप कंटाळा येतो का? चहा मागवायचं का? नको. बरं बरं. माझी एक ठिकाणी कथा होती भाऊ, कर्नाटकमध्ये. चौरस्ता मार्गात तिकडे कथा होती मागच्या वर्षीची. तिथं त्यांची भाषा मला समजत नव्हती. एक आजी आली आणि ती आजी काहीतरी बोलायला लागली त्या कन्नड भाषेमधून. मला काही समजत नव्हतं. मी म्हणलं, माताजी अगर हिंदी आती हो तो हिंदी में बात करो, मुझे तो का कन्नडा समझ में नहीं आती. मग आजी म्हणली, दीदी आप बहुत सोनी कथा वाचो, दीदी बहुत सोनी कथा वाचो. मला वाटलं आता आजीला खूप कथा आवडली असेल. कृष्ण कथा होती. मी म्हणलं, माताजी आपको कौन सी लीला अच्छा लगी, कौन सा टॉपिक अच्छा लगा, बता दो तो. दीदी बहुत सोनी कथा वाचो, बहुत सोनी कथा. मी म्हणलं, पुढे बोला ना, आगे बोलो माताजी. ती म्हणली, घर पे दो दो गोली नींद के खावे पर नींद ना आवे, पर तोरी कथा में ऐसी चोखी नींद आवे की क्या बताऊं. समजलं त्याला? समजलं ना? म्हणजे तसं काय होऊ नये, तुम्ही झोपी जा आणि माझा कीर्तन चालू होईल. असं काय करू नका. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला जिजाऊ त्यांनीही शिवरायांना खूप सुंदर असे आचरण संस्कार दिलेले आहेत. जिजाऊंना आपण सर्वच ओळखतो ना, मदलसा मातेला ओळखत नाही, परंतु जिजाऊंना ओळखतो. कारण की जिजाऊंची प्रसिद्धी आपण केली, प्रचार आपण केला, परंतु मदलसा मातेचा प्रचार आपण केला नाही, म्हणून आपल्याला मदलसा माता अजून समजलेली नाही. बाळासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना अनेक संस्कार दिले. कृष्ण भगवंताच्या लीळा आणि रामचंद्रांचे चरित्र सांगून त्यांना योग्य केलं आणि म्हणून स्वराज्याची स्थापना झाली, म्हणून स्वराज्याची निर्मिती झाली. पहा, असंच एकदा कल्याणच्या सुभेदाराची सून नजराणा म्हणून आणला गेला. संस्कार सांगते मी तुम्हाला की कसे संस्कार छत्रपतींवरती झाले. नजराणा म्हणून आणला, छत्रपतींच्या समोर उभा केला त्या सुंदर स्त्रीला, अत्यंत सुंदर आणि देखणी स्त्री शिवरायांच्या समोर आणून उभी केली, भेट म्हणून दिलाय नजराणा म्हणून. छत्रपतींनी तिच्याकडे पाहिलंही नाही, परंतु काय म्हणतात, आई जर मासाहेब जिजाऊ जर एवढा सुंदर असते ना, आम्ही सुद्धा असेच तुमच्यासारखे सुंदर जन्मला असतो. एका बाईमध्ये आई पाहिली त्यांनी. हे मला सांगायचंय तुम्हाला की बाईमध्ये आई पाहण्याची जी नजर आहे ना, ती कृष्ण प्रभू चरित्रातून त्यांनी घेतली, रामचंद्राच्या चरित्रातून त्यांनी घेतली आणि हा आदर्श शिवरायांनी घेतलेला आहे आपल्या जीवनामध्ये. आणि आपण सुद्धा आपल्या मुलांना हे संस्कार दिले पाहिजे, तर आपल्या आज आता मुलींवरती अत्याचार होणार नाहीत. हे अत्याचार कुठेतरी थांबतील जर आपण हे संस्कार आपल्या मुलींना दिलो तर. अशीच आमुची आई असती, अशीच आमुची आई असती, सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो, आम्ही सुंदर झालो असतो, बदले छत्रपती. अहो आम्ही सुद्धा एवढे सुंदर जन्मलो असतो जर मासाहेब आमच्या एवढ्या सुंदर असत्या तर. ही नजर आहे आणि असे नजर कुठे प्राप्त होते तर आमच्या माता माऊल्यांनी आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजेत, तेव्हा ही नजर तयार होत असते. आणि हेच नजर आपल्या कथेतून आपल्या या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून संस्काराची अत्यंत गरज आहे या तरुण पिढीला. गोपाला गोपाला देवाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला वसुदेवनंदन 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 गोपाला.
तर जेव्हा ही संसारावरची माया आपण काढतो, परमार्थ करायला सुरुवात करतो, बरोबर, विषयांतर होऊ नये म्हणून परत तो विषय घेतलेला आहे मी, परमार्थ करतो, तर त्याच्यामध्ये आपण समाधानी राहतो का? संसारामध्ये समाधानी आहोत का? नाही. मग परमार्थामध्ये आल्यानंतर तरी समाधानी राहायला पाहिजे ना. राहतोच तो भक्त जो असतो ना, तो परमार्थामध्ये समाधानी राहतो. कसा राहतो? संतुष्ट सततम योगी येता आत्मा दृढ निश्चय मयि अर्पित मनोबुद्धीर यो मद भक्त समे प्रिय. असा भक्त आहे आणि तो भक्त भगवंताला आवडतो. मयि अर्पित मनोबुद्धीर, ज्यांनी आपलं मन संतुष्ट ठेवलेलं आहे, तो भक्त कसा आवडतो भगवंताला? जो सतत संतुष्ट आहे, त्याच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे ती कायमची प्रसन्नच आहे. कसलंच दुःखाची छटा त्याच्या चेहऱ्यावरती नाही असा. आणि दृढ निश्चयी, एकदा जर निश्चय केला तर तो मागे हटणार नाही असा दृढ निश्चयी भक्त मला आवडतो. अजून कसा भक्त आवडतो? मन बुद्धी ज्यांनी मला अर्पण केलेली आहे, योमत भक्त समे प्रिय, ज्यांनी मन आणि बुद्धी मला समर्पित केली आहे, असा भक्त मला आवडतो. मग आपण मन बुद्धी भक्तायचे जाना जे जे ही उदास, भक्तायचे जाना जे जे ही उदास, भक्तायचे जाना जे जे ही उदास, भक्तायचे जाना जे जे ही उदास. गेले आच्या पास निवारोने, गेले आच्या पास गेले आच्या पास निवारो, गेले आच्या पास भक्तायचे जाना जे जे ही उदास, भक्तायचे जाना जे जे ही उदास, भक्तायचे जाना जे जे ही उदास, भक्तायचे जाना जे जे ही उदास. आता सद्य परिस्थितीवरती जर उदाहरण द्यायचं म्हणलं, दृढ निश्चय कसा असतो, एक उदाहरण देईन. मनोज भाऊ जरांगे पाटील, दृढ निश्चय कसा असायला पाहिजे हे सध्या परिस्थितीवरचं तुम्हाला उदाहरण मी देत आहे. मनोज जरांगे भाऊंनी काय केलं? एक दृढ निश्चय केला की माझ्या समाजासाठी हे आरक्षण मिळालंच पाहिजे. असा दृढ निश्चय कुठेही कामी पडतो. हे आपल्या समोरचं उदाहरण आहे की नाही? आणि म्हणून अशा व्यक्तींना सुद्धा नमन केलं पाहिजे की नाही? पण तसा दृढ निश्चय आपला कुठलाही संकल्प असो दृढच पाहिजे, तरच ती प्राप्ती कुण्याही गोष्टीची होत असते. असे आले किती अन गेले किती, असे आले किती अन गेले किती, आले गेले किती 100, आले गेले किती 100. हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर, हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर, हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर, हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर. सारे निसा गगरे गरे ग सारे निसा, सारे निसा गगरे गरे ग सारे निसा.
सांगायचं एकच तात्पर्य आहे बंधूंनो, दृढ निश्चय. दृढ निश्चय जर कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपण केला तरी गोष्ट ती साध्य होत असते. आणि म्हणून जर आपण परमार्थामध्ये शिरलो ना आणि एकदा जर दृढ निश्चय केला की भगवंताची प्राप्ती झालीच पाहिजे तर होतेच. हे ज्वलंत उदाहरण आहे. हे सामान्य गोष्ट प्राप्त होते, मग भगवंत का प्राप्त होणार नाही? तो तर दयाळू मयाळू कृपेचा सागर आहे. मनुष्य पगळतो, हा तर परमेश्वर आहे, आनंदाचा सागर आहे. तो आनंदाचं दान तो देणारच, कारण ते आनंदास देण्यासाठीच त्याने सृष्टीची निर्मिती केलेली आहे. एवढा आनंदाचा पुतळा, आणि म्हणून या सृष्टीची निर्मिती करून त्यांनी अवतार धारण केलेला आहे. कारण कीव आली कणव उपजली या जीवाचे, हा दुःख पाहू शकत नाहीत भगवंत, आणि म्हणून एवढा उठाठेव भगवंताने केलेला आहे. तर असा हा दृढ निश्चय भक्तीमध्ये सुद्धा कामी पडत असतो. हे एक उदाहरण मला सांगायचं होतं. आणि म्हणून असा भक्त भगवंताला आवडतो. संतुष्ट सततम योगी, निरंतर आनंदी राहणारा प्रसन्न राहणारा भक्त मला आवडतो असं भगवान सांगतात. आणखीन एक दृष्टांत देईन. ठेविले आनंदे तैसेचे राहावे, म्हणजे समाधान राहायला सांगतात तुकोबर आहे. अहो कुठेही राहा परंतु समाधानी राहा. समाधान हे अत्यंत महत्वाचं आहे. कुठेही राहा तुम्ही. एकदा काय झालं, अकबर राजा आणि बिरबल जात असताना अकबर राजाचं बोट कापलं गेलं. आता बोट कापल्यानंतर बिरबल हसायला लागला. हसल्यानंतर बिरबल काय म्हणतोय की हो महाराज खूप बरं झालं, मला तर आनंद झाला. राजाला खूप राग आला. अहो महाराज, ज्या परिस्थितीमध्ये आहोत ना त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहा माणसाने. हे अकबराला बिरबलाला सांगायचंय. महाराजाला राग आला, त्याला बंदीगृहात बंद केलं. बंद केल्यानंतर राजा शिकारीला गेला. आता तिथे काही आदिवासी लोकांनी त्या राजांना बंदिस्त केलं आणि बंदिस्त करून तिथे त्यांना बळी चढवण्यासाठी आणलं गेलं. परंतु त्यांनी पाहिलं की हा काही 32 लक्षणी पुरुष नाहीये, याची एक उंगली जी आहे, करंगळी जी आहे ती कटलेली आहे, आणि म्हणून हा बळी चढवला जाणार नाही आणि याला बाजूला करा. मग अशा पद्धतीने त्या राजाला समजलं की अरे खरोखरच बिरबलाचं म्हणणं बरोबर आहे. तो घरी आला. आल्यानंतर राजवाड्यामध्ये आला, त्याला मुक्त केलं. तरी बिरबल हसतोय. अहो महाराज, आहे त्या परिस्थितीमध्ये माणसाने समाधानी राहावं. ठेविले आनंदे तैसेचे राहावे, ठेविले आनंदे तैसेचे चित्ता तुझ्याले समाधान, 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 चित्ता तुझ्याले तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तात समाधान आहे असायला हवं, परंतु आपलं आज चित्त थाऱ्यावर नाही. आहे का? इथं आलोय पण आता पाऊस चालू झाला, तर घरी कधी जायचं? कीर्तन कधी संपत? चप्पल कोणी नेली की काय? दूध उघडच आहे की काय? दार उघडच आहे की काय? प्रत्येक गोष्टीत आपलं चित्त विचलित होतं. असं हे चित्त
चिंता से चतुराई घटे दुख से घटे शरीर, चिंता से चतुराई घटे दुख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी कहे गए दास कबीर। चिंतेने काय होतं? अहो चिंता केल्याने चतुराई म्हणजे चातुर्य जी आहे ना, विवेक बुद्धी निष्ठ होते आणि म्हणून माणूस भ्रमिष्ठ होतो बघा। आपण म्हणतो ना अहो पागल झालाय, भ्रमिष्ठ झालेला आहे। कशामुळे झाला? अहो खूप चिंता केली, काहीच कामाची नाही चिंता, अशी चिंता केली आणि भ्रमिष्ठ झाला। आता कुठल्याच कामाचं राहिला नाही, नाही प्रपंचाचा नाही परमार्थाचा। आणि तिकडे रिटायर झाले की इकडे पाठवतात मंदिर सबके लिए खुला है, कामळच का मंदिर असं आहे। तिकडे रिटायर झालेला इकडे येतो, परंतु इकडे कुण्या कामाचं आहे? नामस्मरण मंत्र फुकला तरी काय ऐकायला येत नाही, एक मला तर दुसरं म्हणत असतो, नाही दिंडीला जाऊ शकत, नाही नामस्मरण करू शकत। सगळे अवयव निकामी झाले की मग आपण परमार्थ साधतो। माझा नाही हात पाय डोळा पडली झापड, नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर भागवाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाल आणि चेंबुडे, मुख गळू लागले लाल आणि चेंबुडे, सोना परिगती धावी अवघे करती हडहाड, करती हडहाड। संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, संत माय बाप एवढा उपकार करा। आणखीन एक सुंदर दृष्टांत मी आपल्याला देईन। एक मुलगी तिचा विवाह जमत नाही पहा, कारण नाक जे आहे थोडं नकट होतं, नाक कमी असल्यामुळे तिचा विवाहच जमत नाही, जुळतच नाही। खूप स्थळ पाहिले परंतु जमत नाही। मी सध्या परिस्थितीवर सांगते, समाधानी राहावं आहे त्या परिस्थितीमध्ये, जर आहे ती परिस्थितीला जर बदल करण्याचा प्रयत्न केला तर काय होतं हे मी तुम्हाला सांगत आहे। त्या मुलीला नाक नव्हतं, आता तिने काय केलं? प्लास्टिकचं नाक बसवलं, प्लास्टिकचं नाक बसवलं आणि मग तिचा विवाह जमला जुळला आणि विवाह झाला। सर्वांना आनंद झाला, नातेवाईकाला झाला, तिलाही झाला आणि बरेच वर्षानंतर आता विवाह झाला, खूप आनंद झाला। आता ते पती पत्नी फिरण्यासाठी दर्शनासाठी गेले देवाच्या, कुठल्या तरी मंदिरात गेले असतील त्यांच्या कुळदैवताला, आपणही जातोच ना। ते कुळदैवताला गेले परंतु त्या मंदिराला जात असताना तिथे यात्रा भरलेली होती, खूप मोठी यात्रा, आणि त्या यात्रेमधनं ते दोघे जण चाललेले होते। चालले, खूप मोठं असं वादळ सुटलं, पाऊस चालू झाला आणि वारा सुटलेला आहे। आणि त्या वाऱ्यामुळे काय झालं, जवळच ते मिरचीचं पावडर होतं, ते पावडर उडालं आणि ते धुळीचे कण त्या पावडरचे तिच्या नाका तोंडात शिरले। आता तिला शिंक आली, ते नाक गळून पडलं, नाक गळून पडलं। आता ती म्हणते अहो मी तुमची पत्नी आहे, कालच आपला विवाह झाला। तो पती काय तिला ओळखायला तयार नाही। पती म्हणतो ती माझी पत्नी नाही, माझी पत्नी अत्यंत सुंदर आणि देखणी आहे, तिचं नाक असं नाही, सरळ नासिक आहे। ती म्हणते अहो मीच आहे, पहा ना हा ड्रेस, पहा ना ही साडी, पहा ना हे अंगठी, पहा ना हा मोबाईल तुम्ही दिलेला। ती संपूर्ण ओळखी सांगते पण तो काही विश्वास ठेवत नाही। आणि म्हणून जर आहे त्या परिस्थितीमध्ये जर आपण समाधानी नाही राहिलो तर काय होतंय हे असं होत असतं। त्या परिस्थितीला आपण बदलण्याचा प्रयत्न करू नका। आहे जय
हा प्रसंगानुरूप 4 भक्त मी तुम्हाला सांगणार होते. पहिल्या चरणातला भक्त तुम्हाला सांगितला माधोबा भक्ताचं उदाहरण. आता दुसऱ्या चरणामध्ये नाथोबा भक्ताचं आपण उदाहरण पाहत आहोत. कारण ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अहो आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहणारा भक्त नाथोबा मंडळी. कसं काय याचं उदाहरण मी तुम्हाला देईल. जेव्हाही चक्रधर प्रभू त्यांना आवाज देतात, मंडळी का जा नागिन धरा. हो निघाले आणि नागिन धरायला सुरुवात केली. अहो एवढा मुसळधार पाऊस चालू आहे, अंधारी रात्र आहे, काळी कुठे रात्र आहे, आणि ते म्हणतात की जावा प्रयागला जा, प्रयागला जा. निघाले, कुठलाच विचार नाही मागचा पुढचा. तुमच्यासारखा माझ्यासारखा असता तर आमच्या गुरुला काही समजते का? एवढ्या अंधारामध्ये पाठवलं आम्हाला. असला कुठे गुरु असतो का? असले कुठे आई वडील असतात का? आपण असं बोल लावला असता. परंतु त्यांनी ठेविले अनंते. अहो काही आज्ञा केली तर आज्ञाधारक हा गुरुचा, हा शिष्याचा गुणधर्म असला पाहिजे. आणि म्हणून नाथोबा जे आहेत अत्यंत श्रेष्ठ ठरले आणि 7 जन्म त्यांनी आपले कारणी लावलेले आहेत. एवढा श्रेष्ठ भक्त नाथोबा भगवंताचा आवडता भक्त झाला. आणि जेव्हा नाथोचं देहावसान झालं ना, नाथोबाचं जेव्हा देहावसान झालं ना, तेव्हा नागदेव आचार्य काय म्हणतात, जे तर नाथोचे देह गेले तिथे माझे आसन टाका गा, आसन घाला गा, कारण तिथं माझा आराध्य दैवत चक्रधर प्रभू निश्चित येणारच. एवढी गॅरंटी, एवढा विश्वास त्या नागदेव आचार्यांना होता. कशामुळे? कारण त्यांनी 7 जन्म कारणे लावलेले आहेत एका देहामध्ये असताना. हा विश्वास ही भगवंताची कृपा झाली. कशामुळे? फक्त आज्ञाधारक हा एक गुण असल्यामुळे. फक्त आज्ञाधारक. अहो ज्ञान नाही, भक्ती नाही, काहीच नाही, कुठलंच काहीच नाही, कुठलाच लवलेश नाही, फक्त आज्ञाधारक एक गुण आहे, नम्रता. विद्या विनयेन शोभते. अहो भरपूर विद्या आहे परंतु आमच्याकडे नम्रताच नाही. काय कुत्र खाणार आहे त्याला? अहो असे अनेक विद्वान ज्यांच्याकडे कुणीच राहत नाही, ज्यांना कुणीच पुसत नाही, एकटे फिरतात वेड होऊन. परंतु माझ्यासारखे 4-5 मागे असतात. काहीच नाही आहेत, काही कळतही नाही, परंतु 4-5 लेकरं मागे पुढे असतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य, कितीही विद्वांत झाला तरी नम्रता ही अत्यंत शोभून दिसते. हा गुण जो आहे, हा अलंकार. नम्र झाला भूता तेने कोणीले आनंद, तेने कोणीले आनंद, तेने कोणीले आनंद. नम्र झाला भूता तेने कोणीले आनंद, कोणीले आनंद. नम्र झाला भूता तेने कोणीले आनंद, तेने कोणीले श्रेष्ठ असे भक्त ठरलेले आहेत नाथोबा मंडळी. आता 3ऱ्या चरणामधले जर भक्त पाहायचं असेल तर त्या आहेत शांताबाईसा. शांताबाईसाचं दृष्टांत उदाहरण मी का घेत आहे, कारण की वाहिला उद्वेग दुःखचे केवळ. अहो अनेक दुःख या जीवनामध्ये आहे, तुमचे आहे, माझे आहे, प्रत्येकाचे आहे. दुःख कुणाला नाही, कुणाला कशाचं दुःख आहे, कुणाला कशाचं दुःख आहे, फक्त प्रकार वेगळा आहे. कुणाला मला कोणी दुखिया बाबा सुखया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगे. ओ
दुखिया कोई नहीं जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं संसारामध्ये कुणी सुखी नाही आहात का? कुणी सुखी संसारामध्ये सुखी आहात का कांबळेकर? नाही नाही तर मग करा ना परमार्थ संन्यास घ्या. चला इथल्या मंदिरात आपली नियुक्ती करून टाकू नाहीतर मी गाडीत घालून घेऊन जाईन. संसारात सुख नाही आणि जे आहे म्हणत असेल मग त्यांनी कीर्तनात कशाला आले हा प्रश्न आहे. तर सुख नाही कोठे आले या संसारा वाया हाव भर होऊन वाया हाव भर होऊन सुख नाही कोठे आले या संसारा वाया हाव भर होऊन वाया हाव भर होऊन. संसारात कुणीच सुखी नाहीये परंतु आपण सुख शोधतोय. शब्दाकडे लक्ष द्या. सुख आणि दुःख ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि आपण फक्त सुखच शोधतोय. अहो मी सुखी नाही. लहान मुलगाही म्हणतो की मी सुखी नाही माझ्याकडे मोबाईल नाही. मोबाईल असेल तर त्याच्यामध्ये बॅलन्स नाही म्हणून कुणी दुःखी आहे. बॅलन्स नाही म्हणून दुःखी आहे आणि कुणाचा कॉल येत नाही म्हणून कुणी दुःखी आहे आणि कुणी चप्पल हरवली म्हणून दुःखी आहे. कुणी कशासाठी कुणी कशासाठी. प्रत्येक जण हा दुःखी आहे परंतु दुःख म्हणलं की सुख आलं आणि सुख म्हणलं की दुःख आलं. आपण दुःख मागून घेतोय. सुख मागतोय म्हणजे दुःख मागून घेतोय आणि आनंद हा वेगळा आहे. आनंद हा वेगळा आहे. आपल्याला आनंद मागायचा आहे तो फक्त भगवंताकडे आहे परमेश्वराकडे आहे आनंद. सुखाची जर व्याख्या पाहायची म्हणलं दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीजे निरातिशय सुख तो आनंद बोलीजे. अहो निरातिशय सुख तिथे दुःखाचा लवलेशच नाही. असा सुख म्हणजे आनंद आहे आणि आपण मागतोय सुख. सुख म्हणलं की दुःख आपोआप येते. आपल्याला मागायचंच कळत नाही. आपलं काय झालंय कणाशीच्या ब्राह्मणासारखं. कणाशीच्या ब्राह्मणावरती भगवंत प्रसन्न झाले मागा. अहो आम्ही प्रसन्न झाले मागा काहीतरी. तू काय मागतोय? प्रपंचातील नाशिवंत सुख. काय मागितलं त्यांनी? काय मागितलं? सुने हाती तक्र भात द्या महाराज मला काहीच नको. सुने हाती तक्र भात दिलं भगवंतानी वरदान. अहो आणखीन काहीतरी मागा. आम्ही द्यायला उदार झालो आहोत. कैवल्याचं दान देणारा हा परमेश्वर तो मागतोय प्रपंचातील नाशिवंत सुख. आपली परिस्थिती अशीच आहे. आपल्याकडे जर एखादे बाबा आले आणि म्हणले संन्यास घ्या आपण मागत देह हा सडका देह आपण त्याला देत नाही. हा सडणारा देह आपण गुरुच्या चरणी अर्पण करत नाही. आणि एकदा सुनेने मुलाने लाता मारायला सुरुवात केली की मग मात्र मंदिराची पायरी आपण आठवतो. असं आपलं झालेलं आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन 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 गोपाला गोपाला वाहिला उद्वेग दुःखाची केवळ. अहो दुःख आणि दुःखच आहे. प्रपंचामध्ये सुख नाही म्हणजे आनंद नाही. आनंद कुठे आहे तर फक्त सत्संगामध्ये. फक्त परमेश्वराच्या गुणगाणामध्ये नामस्मरणामध्ये आनंद आहे. जिथे कृष्ण भगवंताचं गुणगान जिथे होते निरंतर कृष्ण भगवंताचे गुणगान तिथेच प्राप्त होते आनंदाचे दान. आनंदाचे दान कुठंच आनंदाचं दान आपल्याला भेटत नाही आणि म्हणून आपल्याला आता कथा कीर्तनामध्ये येऊन बसायचं आहे.
तर आपल्याला आनंदाचं दान भेटत आहे. अमृताचा सागर इथं आता या 7 दिवसामध्ये आपण प्राशन करतो आहोत. अत्यंत सुंदर असं हे आयोजन, नियोजन, प्रयोजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि आपण ज्ञानामृताची गंगा या ठिकाणी वाहत असणारी याच्यामध्ये आपण नाहून निघायचे. 7 दिवस नाहून निघायचे. पुन्हा हा क्षण वर्षानंतर भेटणार आहे. आणि आपण येतोच वर्षानंतर मंदिरात का रोज येतो सांगा मला? हाय कामळसकर, रोज येता का मंदिरात? आपण रोज आलात त्याची किंमत काय आहे? भागवत कथेमध्ये, कृष्ण कथेमध्ये व्यासजी सांगतात एका एका पावलाची किंमत एक एक यज्ञ केल्यासारखी आहे. एक यज्ञ केल्याची किंमत एका पावलाची आहे. आणि म्हणून नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले. 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 आणि म्हणून आपल्याला नामस्मरण करायचं आहे. हे पावलाला, आपल्या पायाला अहो करोडो रुपयाचा देह भगवंताने फ्री दिलेला आहे. एक जर अवयव निकामी झाला तर आपण हॉस्पिटलमध्ये जातो आणि भरपूर पैसे आपण त्या ठिकाणी खर्च करतो. विचार करा, अहो त्या भगवंताची कृपा समजा की करोडो रुपयाचा देह फ्री देऊन टाकले, फुकट देऊन टाकले. एक दात गेला तर 5,000 10,000 घालतो. आणि म्हणून निरंतर जर स्मरण केलं तर तुमचं काय बिघडणार आहे? हो काय बिघडणार आहे? ज्याने फुगट दिलेला आहे त्याची किंमत नाही. आणि जो डॉक्टर एक अवयव आपल्याला तयार चांगला करून देतो ना, त्याला परत परत धन्यवाद देतो आपण. परत परत धन्यवाद देतो की नाही? खूप चांगला डॉक्टर आहे, त्याचा प्रचार करतो. अहो जावा, तो डॉक्टर चांगला आहे, तिकडे जा, मला गुण आला. परंतु माझ्या भगवंतानी एवढा करोडो रुपयाचा देह तुम्हाला सुंदर दिला, त्याची किंमत आपल्याला नाही आणि त्याचा प्रचार आपण करत नाही. ही आपली शोकांतिका आहे. गोपाला 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 देवकीनंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. देवकीनंदन गोपाला वसुदेवनंदन गोपाला. देवकीनंदन गोपाला वसुदेवनंदन गोपाला. देवकीनंदन गोपाला वसुदेवनंदन गोपाला. देवकीनंदन गोपाला वसुदेवनंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. आणि जर एखादं दुःख, एखादी व्याधी जर या शरीराला लागली, कीड जर लागली, तर मग मात्र भगवंताची आठवण आपण करतो. आणि मग घरातले कुणीच आपल्याला विचारत नाहीत, इथं थुकू नको, इथं बसू नको, वृद्धापकाळ आलेला आहे. आणि मग त्याला मंदिराची पायरीशिवाय काहीच आठवत नाही, देवच आठवतो की नाही? आणि म्हणून तुकोबराय अभंगाचा 3 चरण सांगतात. वाहिला उद्वेग दुःखची केवळ. वाहिला उद्वेग दुःखची केवळ. वाहिला उद्वेग दुःखची केवळ. वाहिला उद्वेग दुःखची
दुःख आपल्या वाट्याला येतं आणि मग मात्र भगवंताला आपण शरण जातो. अशीच एक भक्त दुःख वाट्याला आलेला आहे. माई बाईसा त्यांचं नाव आहे आणि ती माई बाईसा अत्यंतिक दुःखी झाली. पती गेला, मुलगा गेला आणि एक मुलगी जी आहे ती रांडव झाली आणि एक मुलीला कावरे लागलं. फिट्सचे प्रकार चालू झाले. आता काय करायचं? आता प्राण त्याग करावा, द्वारावतीला जावं आणि भगवंताचं दर्शन घ्यावं आणि त्या समुद्रामध्ये गोमतीमध्ये जीव द्यावा. एक बांधू पाठीसी एक बांधू पोठासी आणि जाऊ गोमतीसी बुडावया असा तिने विचार केला, निर्णय केला आणि ती निघाली आता प्राण त्याग करण्यासाठी दुःखामुळे आणि निघाली. परंतु एका भाच्याला आपल्या भेटलेले सारंग पंडितांना सारंग पंडित म्हणतात, वेरोळा येळापुराला जा, तिथं चक्रधर भगवंत आहेत, त्यांचे दर्शन घ्या आणि मग द्वारावती जा. आता ही माईबाईसा आली वेरोळा, स्वामींचं अवस्थान आहे. स्वामींचं दर्शन झालं आणि अंतःकरण थंड झालं, स्थिर झालं. दुःख जे आहे ते मूर्ती पाहता क्षणी ती स्थिरावलेली आहे. दुःख विसरून गेली, देहभान विसरली. आता मात्र ती म्हणते भगवंताला, भगवान आता इथेच माझा कन्हैया मला भेटलेला आहे, माझी द्वारावती इथेच आहे, तुमच्या चरणाशी माझी द्वारावती आहे. साक्षात कृष्ण भगवंताचं दर्शन मला झालेलं आहे. बोलिये श्रीकृष्णचंद्र भगवान की जय. भगवंताचं दर्शन झालं आणि म्हणून ती म्हणते की आता प्रभू मला दूर करू नका, मी कुठेच जाणार नाही. भगवान म्हणतात जा ना आता द्वारावतीला. ती म्हणते नाही प्रभू मी जाऊ शकणार नाही. आणि अशा पद्धतीने ती माई बैसा भगवंताला शरण गेली. दुःखामुळे तापून आलेली. भगवंतानी तिला एक विधी सांगितला बोरी बाबळी शिंपण्याचा. बोरी बाबळीला पाणी घालायचं हा विधी सांगितला आणि अनंत जन्माचे कर्म तिचे दुःख भगवंतांनी नासून टाकले, दूर केले. अनंत जन्माचे कर्माचा लेप त्यांनी पुसून टाकला भगवंताने. असा दुःखाने तापून आलेली स्त्री, परंतु ती भगवंताला शरण गेल्यामुळे काय झालं? वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगण येते फळ संचिताचे. संचित तिचं चुकलं गेलं, परंतु आपल्याला हे संचित भोगावं लागतं जर आपण भगवंताला शरण नाही गेलो तर. म्हणून भगवंताला शरण जा, हे इथून मला सांगायचंय तुम्हाला. शरण गेल्याशिवाय पर्याय नाही, पर्यायच नाही आपल्याला. आता उदाहरण आठवलं म्हणून सांगते, कारण की माझं कीर्तन असं असतं की मी वेळेवर कीर्तन करते. जे तुमच्या भाग्याने मला सुचलं ते सुचलं. मी अभंग कुठला पाठ करत नाही, कुठल्या अभंगावरचं चिंतन करत नाही. जे तुमच्या भाग्याने मला आला ते मी तुम्हाला सांगते. ती भगवंताची कृपा आहे. आणि म्हणून या भक्ताचं खरोखरच असे अनेक भक्त होऊन गेले. माईबाईसांनी शरण आल्या. डांगरेश नावाचा स्वान कुत्रा असणारा तो सुद्धा भगवंताला शरण गेला. अहो आपण माणसं आहोत. डांगरेश नावाचा भक्त भगवंताला शरण गेला. भगवंताचं भोजन झाल्याशिवाय तो अन्न ग्रहण करत नसे. एवढी प्रीती एवढं प्रेम तो करायला लागलेला आहे भगवंतावरती. आणि एकदा स्वामी उदास झाले. स्वामी भक्तजनांना सांगतात तुम्ही दूर जा माझ्या नजरेपासून. सर्व भक्तजन निघून गेले. हा डांगरेश मात्र तुम्ही जा ना महात्मे हो, तुम्ही जा असं म्हणल्यानंतर कुठे जावं? अहो कुठे जाऊ या जीवानी? जो परमेश्वर उदास झाला तर कुठे जायचं? या सृष्टीच्या वेगळं काही आहे का? तो डांगरेशला समजलं. आणि त्या डांगरेशनी काय केलं? त्या विचारांनी भगवंताला दंडवत केला, पायाला हुंगला, तो दंडवत केला, प्रदक्षिणा घातल्या आणि निघाला. तो एका नालीमध्ये आपले तोंड खुपसलं आणि त्यांनी प्राण त्याग केला. असा भक्त वियोगी नुरे. परत भक्त वापस आले. वापस आल्यानंतर ते म्हणतात की स्वामी म्हणतात डांगरेश कुठे आहे? अहो स्वामी महाराज तो तर कुत्रा आहे, कुठेतरी गेला असेल चरण्यासाठी. तो तसा नाही, तो तसा नाही, जा ना पहा कुठे आहे तो शोधा. पाहिलं तर एका ठिकाणी त्यांनी नालीमध्ये प्राण त्याग केला होता. अशी भक्ती करणारा तो कुत्रा. परंतु माणसाला आज सांगावं लागते शरण जा. आपल्यापेक्षा कुत्रा बरा, माणसापेक्षा कुत्रा बरा म्हणायची वेळ आलेली आहे. तेव्हापासून मी तुम्हाला म्हणत नाही, नाही तर तुम्ही म्हणताल याला कोणी बोलवले? आता हिला कोणी बोलवले? हे आता आपल्याला काही बोलायला लागलेत. आम्ही काही ऐकून घेण्यासाठी आलो काही? तर तसं नाही आहे. त्या काळामध्येही तो शरण गेला म्हणून स्वामी म्हणतात की तुमच्यापेक्षा कुत्रा बरा ना. अहो तो आम्हाला शरण गेला
समजलं भगवंत काय आहे. परंतु आपण माणूस असून सुद्धा आपल्याला समजत नाही जीव काय आहे, देवता काय आहे आणि आई वडील कोण आहे. आई वडिलाची किंमत कळत नाही तर गुरुजनांची देवताची आपल्याला परमेश्वराची काय कळणार आहे. अशी सध्या परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून अनेक विचार आहेत, अनेक प्रसंग आहेत जे या छोट्याशा कालावधीमध्ये 2 तासामध्ये आपण काय वर्णन करू शकणार. त्या भगवंताचं गुणगान अनंत, त्या भगवंताच्या लीळा आहेत, अनंत वर्णन आहे, आघाद आहे. मी पामरे काय वर्णन करावे त्याचे. जिथे वेद सुद्धा नेती नेती म्हणून हात टेकलेले आहेत. माझ्यासारख्या पामराने त्या भगवंताचं गुणगान काय करावं. तोकड्या शब्दामध्ये कुणीच वर्णन करू शकत नाहीत. भगवंतासाठी तर वर्णन करूच शकत नाही आपण, कदाचित नाही, कधीच नाही. हे अल्पमती आहे आपले, हा फक्त प्रयत्न आहे. तरीही मला ज्या शब्दामध्ये सांगता येईल ते मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. गोपाला गोपाला देव गोपाला 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 देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला एकदा नारद मुनी, पहा खूप सुंदर असा दृष्टांत आहे. एकदा नारद मुनी एका भिकाऱ्यावरती प्रसन्न झाले. भिकाऱ्यावर नारद मुनी प्रसन्न झाले आणि ते म्हणतात, अरे इथं कुठं भीक मागतोयस तू, मी तुला सुवर्ण मुद्रा देईन, तू तुझा कटोरा घेऊन माझ्यासोबत चल स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये घेऊन गेले त्या भिकाऱ्याला. भिकारी म्हणतोय, तुम्ही आणि माझा कटोरा भरणार. अहो महाराज, काय या गरीबाची चेष्टा करताय. अरे म्हणले, चल तरी माझ्यासोबत. ते घेऊन गेले स्वर्गामध्ये. इंद्रदेवाचा दरबार अशी सभा भरलेली आहे, संपूर्ण देवलोकांची गर्दी झालेली आहे. आणि त्या ठिकाणी हे दोघंजण तिथं प्रगट झाले. आता इंद्रदेवाने पाहिलं, हा भिकारी मृत्यू लोकातला आलेला आहे. अरे याला कटवा म्हणले लवकर, काय त्याला दान द्यायचं द्या आणि कटवा, नाही तर हा स्वर्गाला सुद्धा नरक बनवेल. हा कुठला आहे, मृत्यू लोकातला आहे. आणि मृत्यू लोकातला इथं जर आला तर खुर्ची गेल्याशिवाय राहत नाही, अशी भीती देवलोकांना सुद्धा आहे बरं का. कारण की आपल्या इथले मृत्यू लोकातले महाराष्ट्रातले खूप विचित्र माणसं आहेत. आता दृष्टांत म्हणजे दृष्टांत मी सांगते. एक अमेरिकेने एक मशीन तयार केली आणि त्या मशीनला जपानला पाठवलं. जपानला पाठवल्यानंतर जपानच्या लोकांनी त्याच्यामध्ये थोडीशी प्रगती केली आणि तिथून परत भारतामध्ये पाठवली. भारतामध्ये पाठवल्यानंतर आता भारतवाल्यांनी काय केलं, त्याच्यावर फक्त स्टॅम्प लावला, मेड इन इंडिया. प्रगती काहीच नाही, फक्त मेड इन इंडिया. की आम्ही फक्त स्टॅम्प लावण्याच्या कामाचे आहेत, दुसरं काही आम्हाला जमत नाही. तर असो, आता हा प्रसन्न झाला नारद मुनी आणि ते सांगतात की कुबेराला सांगितलं की ह्याच्यामध्ये सोन्याच्या मुद्रा त्याला दान करा. कुबेराने आता काय केलेलं, सुवर्ण मुद्रा त्याच्या कटोऱ्यामध्ये टाकल्या, परंतु कटोरा काही भरला नाही. भरपूर सुवर्ण मुद्रा आल्या पण कटोरा भरला नाही. हजारो आल्या, 2000 आल्या, लाखो आल्या, कोटी आल्या, परंतु तो काही कटोरा भरलाच गेला नाही. आता या देवलोकांना प्रश्न पडला, आहे कटोरा कशाचा. तेव्हा तो भिकारी म्हणतोय, अहो महाराज, हा कटोरा जो आहे ना, हा मानवी कवटीचा कटोरा आहे. हा मानवी कवटीचा कटोरा आहे आणि म्हणून हा कधीच भरला जात नाही. निरंतर याची अपेक्षा रात्रंदिवस चालत राहते, मला हे भेटावं. आज एक मजला बांधला, एक माडी बांधली, दुसरी माड्या बांधव, तिसरी माडी बांधवी, 5 मजली, 10 मजली, 20 मजली, 10 एकर शेती घेतली, 20 करावी, 20ची 50 करावी, 50ची 100 करावी, कधीच हा कटोरा भरला जात नाही. आणि हा कटोरा ही कवटी मी कटोरा म्हणून वापरतोय आणि म्हणून ही कधीच भरली जात नाही. गोपाला गोपाला आता हे संचित जे आहे ते प्रत्येकाला भोगावंच लागतं. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय, भगवंताच्या चरणी मन
चित्त बुद्धी स्थिरावायची आहे आणि त्या भगवंताला शरण जाते. तुका म्हणे घालू तयावरी भार. ज्या ज्या भक्तांनी त्या भगवंताच्या चरणावरती भाव ठेवलाय आणि तो शरण गेले त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहिलाच नाही. राहिला का नाही. आता एक लीळा मी तुम्हाला सांगेन. रावसगावची लीळा आहे. ललिताईसा नावाची स्त्री अशी एक भक्त होऊन गेली, तिला काळा स्फोट नावाचा व्याधी झालेली आहे. एक फोड, काळा फोड जो आहे तो पायाला तिला वर्ण झालेला आहे आणि म्हणून ती रात्रभर विवळत आहे, ओरडत आहे, धाव गा देवा, राखी गा देवा, पोसी गा देवा, नाही तर मारी गा देवा. अरे देवा धाव, आता मला ह्या वेदना सहन होत नाहीत. एवढी अत्यंत वेदना या जीवाला होत आहे. काळ स्फोट तिला झालेला आहे आणि त्या काळामध्ये एवढे औषध उपचार नव्हते आणि म्हणून ती ओरडत आहे, विवळत आहे आणि भगवंताला आवाज देत आहे. भगवंताला आवाज दिल्यानंतर पलीकडच्या मंदिरामध्ये चक्रधर भगवंत होते. त्यांनी पाहिलं आणि चक्रधर भगवंत धावत आले आणि त्या मातेचं दुःख जे आहे तो काळस्फोट जो आहे तो भगवंताने त्या ठिकाणी स्पर्श केला आणि तो दूर केलेला आहे आणि तिला प्राणदान दिलेलं आहे. अशी ही ललिताईसा नावाची स्त्री त्या भक्ताचं दुःख निवारण भगवंताने केलं. आता हे चक्रधर भगवंताचे भक्त मी सांगितले. कृष्ण भगवंतामधली जर संगती लावायची म्हणलं तर पहिल्या चरणावर द्रौपदीचं उदाहरण घेता येतं, दुसऱ्या चरणावर सुभद्रेचं उदाहरण घेता येतं, तिसऱ्या चरणावर कुंतीचं उदाहरण घेता येतं आणि चौथ्या चरणावर अभिमन्यू पत्नी उत्तरेचं उदाहरण घेता येईल आपल्याला. आता शेवटचं चरण आहे आणि म्हणून मी तुम्हाला उत्तरेचं उदाहरण सांगेल. जेव्हा गर्भामध्ये राजा परीक्षित आहेत ना तेव्हा तिने धावा चालू केला, कारण तिकडून आता हे ब्रह्मास्त्र येत होतं. ब्रह्मास्त्र सोडलं गेलं आणि तो ब्रह्मास्त्र येत आहे म्हणून तिने आता धावा केला. कृष्ण भगवंताचा धावा केलेला आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. तिने धावा का चालू केलाय. धावा चालू केल्यानंतर कृष्ण भगवंत आले आणि त्या राजा परीक्षिताचं गर्भात असताना रक्षण केलं. का केलं माहिती का. कारण ती शरण गेली. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालो संसार देवा पायी संसार संसार संसार
कबीरा हम जब पैदा हुए, जय हो। कबीरा हम जब पैदा हुए, हम रोए जग हासे, जब ऐसी करनी करते चलो, जब ऐसी करनी करते चलो, हम हंसे जग रोए। झाले बदनाम, झाले बदनाम, झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसार लागत नाही, चित्त संसार लागत नाही, चित्त संसार लागत या गायकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे बरं का. खूप सुंदर असं गायन सर्वांनीच केलेलं आहे. आपल्याकडे काय टाळ्याला टोल नाका आहे का? टोल टॅक्स आहे का? टॅक्स नाही ना. टॅक्स हिवाळ्यामध्ये असतं बघा, थोडं टॅक्स लागतं थंडीचं. आता टॅक्स नाही, परंतु तरीही आपण टाळ्या वाजवायला कमीपणा करतोय. पण टाळ्या वाजवायला टाळाटाळ करू नका. आणखीन एक सुंदर दृष्टांत मी देईन आणि माझ्या शब्दांना मी विराम देईन. पहा, भक्ती कशी असली पाहिजे आणि निष्ठा कशी असली पाहिजे. उदाहरण अनेक आहेत. एवढ्या कमी वेळामध्ये मी काय बोलणार आहे, कारण कथेमध्ये 3-3 तास बोलायला वेळ भेटतो, 4-4 तासही भेटतो कधी कधी. आणि बोलणाऱ्याचं कसं असतं, एकदा माईक समोर आला की चढून जाते, डबल चढून जाते. आणि म्हणून एकदा पहा, छत्रपती संभाजी राजांना दिल्लीच्या बादशहाने, औरंगजेब बादशहाने कैद केलं. आणि कैद केल्यानंतर संभाजी राजांना काय म्हणतात ते, धर्म बदला, धर्मांतर करा, आम्हाला शरण या. संभाजी राजे कुठे बदलणारे होते? संभाजी राजे सांगतात, आमचा प्राण गेला तरी आम्ही स्वराज्याशी एकनिष्ठच राहणार. मग मात्र औरंगजेब बादशाह सांगतात, अहो तुम्हाला आम्ही हजारो स्त्रियांचा जनानखाना बहाल करू, भेट देऊ हजारो स्त्रियांचा. त्यांना ज्या छत्रपतींनी आणि संभाजीराजांनी स्त्रियांचं रक्षण केलं, त्यांना काय देतात? स्त्रियांचा जनानखाना. विचार करा, जे रक्षण करणारे ते स्त्रियांवर अत्याचार करतील का, हा विचार त्यांनी करायला हवा होता ना. परत सांगतात की तुम्हाला हजारो राज्य आम्ही तुम्हाला भेट म्हणून देऊ, मग तर धर्मांतर करा, आम्हाला शरण या. संभाजीराजा सांगतात, अजिबात नाही, प्राण त्याग देऊ, परंतु आम्ही मात्र आमचा धर्म सोडणार नाही, आम्ही एकनिष्ठच राहणार. ही आहे निष्ठा. आणि मग मात्र औरंगजेब बादशाह सांगतो की तुमचे डोळे काढले जातील, तुमचं शरीरावरचं कातडं काढलं जाईल. ते म्हणतात काढलं तरी चालेल. तेव्हा त्यांचे डोळे काढण्यात आले आणि बटाट्याची साल जशी काढली जाते तसं त्यांचं कातडं काढलं गेलं. परंतु ते आपल्या स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. ही आहे एकनिष्ठता. आणि मग शंभूराजे काय म्हणतात पहा, त्यांचा शब्द काय आहे, अरे एक शंभू गया तो काय झालं, एक संभाजीराजे गेले तर काय झालं, हजारो मावळ्याच्या रूपाने हजारो संभाजीराजे जिवंत राहतील, त्याचं तू काय करशील. ही आहे निष्ठा. आणि अशी निष्ठा आपली भगवंतावरती असली पाहिजे, आपली परमार्थावरती असली पाहिजे. हे अनेक उदाहरण आहेत जे या अपुऱ्या वेळामध्ये मी काय तुम्हाला उदाहरण देऊ शकणार आहे, परंतु आपल्या माहितीचे उदाहरण तुम्हाला दृष्टांत देत आहे. आणि म्हणून सकळ जीवाचा साधन दाता, सकळ जीवाचा साधन दाता, अवतरला भूवर, अवतरला भूवर. दैवत चक्र धरण आमचं दैवत चक्र
वरती करायचे. चक्रधर आमचे दैवत चक्रधर, दैवत चक्रधर दैवत चक्रधर नामचं दैवत चक्रधर. दैवत चक्रधर नामचं दैवत चक्रधर. सकळ जीवाचा साधन दाता अवतरला भूवर, अवतरला भूवर. जय हो दैवत चक्रधर दैवत सर्वज्ञ श्री चक्रधार स्वामी की जय. झालेली सेवा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या चरणी आणि श्री गोविंद प्रभूंच्या चरणी पंच अवताराच्या चरणी समर्पित करते आणि मी माझ्या शब्दांना विराम देते. माझ्याकडून जर काही चुकीचे शब्द गेलेले असतील तर मला परत करा. आपल्याला जे पटलं, जे चांगलं वाटलं, जे भावलं ते घेऊन जा. आणि सर्वांना एकदा पुनश्च दंडवत प्रणाम. सर्वांचेच आभार, सर्व गायकांचे, सर्व श्रोत्यांचे. आपण जागे राहून श्रवण केलात हे अत्यंत मोलाचं आहे. बाल गोपालांचे सुद्धा अत्यंत या ठिकाणी तरुण मंडळी आहे, खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि अशीच उत्तर सेवा बसा खाली, बसा खाली, बसा बायानो. 1 मिनिट बसा खाली. राम सर्वांना आणि मी माझ्या शब्दांना विराम देते. जय श्री चक्रधर. दंडवत प्रणाम.